शिववान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे हे दोघेही जण जे काही गुंड आहेत ते त्या ठिकाणी बसलेले असतात आणि ते गुंड त्या ठिकाणी बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच गिरिजा म्हणत असते, हे तेच गोडाऊन आहे. आई म्हणत होत्या की ह्या गोडाऊनमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी जेवढ्या उर्वशी आत्याला माहिती तेवढ्या बायको असून मलासुद्धा माहिती नाही आहेत, असं वासंतीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा ती आता म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या गुंडांना इथून बाजूला केलं पाहिजे. ह्या गुंडांना हुलकावणी देऊनच आपल्याला हा जो काही डाव आहे तो इथे साधला पाहिजे, असा गिरिजा विचार करू लागते. आणि असा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे ती एका विरुद्ध दिशेला, म्हणजे गुंड ज्या ठिकाणी बसलेत अगदी त्याच्या बाजूलाच एक मोठा दगड जोरात मारते. आणि गुंड विचार करतात की अरे बापरे, कसला तरी आवाज आलाय का? तेव्हा ते गुंड म्हणतात, हो रे, कसला तरी आवाज आलाय. तेव्हा दोघेही जण उठून उभा राहतात आणि ज्या दिशेने आवाज आलाय त्या दिशेने पाहण्यासाठी निघून जातात. आता त्या दिशेने गुंड गेल्यानंतर इकडे मात्र गिरिजा धावतच येते. हळूच गोडाऊनचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये प्रवेश करते. आतमध्ये सगळं काही पाहिल्यानंतर तिला तर फारच मोठा धक्का बसतो. ती आता विचार करू लागते की एवढं सगळं आहे आतमध्ये आणि त्याचबरोबर आईनं नक्की सांगितलं होतं की तुला जो काही पुरावा पाहिजे आहे, तुला ज्या काही गोष्टी इथे बघायच्या आहेत त्या तुला दुसरी तिसरीकडे कुठेही नाही मिळणार, तर त्या तुला फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी मिळू शकतात आणि त्या म्हणजेच की इकडे त्यांच्या गोडाऊनमध्ये. आता गोडाऊनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतील असं जेव्हा इकडे समजण्यात येतं, सांगण्यात येतं, तेव्हा मात्र गिरिजा त्या गोडाऊनपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आता गिरिजा जेव्हा गोडाऊनमध्ये जाऊन पोहोचते तेव्हा मात्र इकडे जो काही रुद्र आहे तो पोलीस स्टेशनमध्ये असतो. त्याला ते सगळं काही आठवत असतं की पोलिसांनी कशा पद्धतीने आलेले आहेत आणि पोलिसांनी कशा पद्धतीने येऊन ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगितलेल्या आहेत. हे आता सगळं काही जे काही आपली गिरिजा रुद्र आहे त्याला आठवू लागलेलं असतं. आता रुद्रला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असताना तेवढ्यातच तिथे नागेश्वर आलेला असतो. नागेश्वर आल्याबरोबर पोलिसांना म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली इथे आमच्या चिरंजीवांना अटक करण्याची आणि त्यांना आतमध्ये टाकण्याची? नागेश्वर खूपच जास्त रागात असतो. तो म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची? तुम्ही आमच्या ह्या नागेश्वर घोरपडेच्या चिरंजीवाला अटक केली आहे. अख्ख्या कोल्हापुरामध्ये आमचं नाव आहे, त्याचबरोबर आमच्या चिरंजीवाचं सुद्धा नाव आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी करण्याची हिंमत केलीच कशी? असं सुद्धा इकडे आता जो काही नागेश्वर आहे तो इथे पोलिसांना बोलत असतो. आणि तेव्हा पोलीस म्हणत असतात, हे बघा, प्रश्न तो नाहीच आहे मुळात. तुमच्या गाडीमध्ये अवैध माळ मिळाला आणि त्याचबरोबर आम्हाला टिपसुद्धा मिळाली आणि त्यामुळे आम्हाला ही ॲक्शन घ्यावी लागलेली आहे. पण तुम्ही तरी नवीनच दिसताय बघा. अहो, कोणालाही विचारा, अख्ख्या ह्या कोल्हापुरामध्ये विचारा की आमचा चिरंजीव इथे कसा आहे. आमच्या चिरंजीव इथे समाजसेवा करतायत आणि तुम्ही त्यांना अटक केलेली आहे. तुम्ही नवीनच आहात बहुतेक. पोलिसांना असं तो बोलल्यानंतर इथे वकील आणलेला असतो आणि वकिलांना जे काही जामीनपत्र त्याने बनवून आणलेले असतात ते देण्यात आलेले असतात. तेव्हा पोलीस आता लगेच रुद्रला सोडतात. रुद्र बाहेर येतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, असू द्यात दादासाहेब, आबासाहेब, त्याचं काय ना, त्यांना बहुतेक ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्याचमुळे ते असं वागलेले आहे. तुम्ही काळजी करू नका, असं इकडे आता तो बोलतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने आता इकडे हा जो काही झालेला गोंधळ आहे तो सगळा गोंधळ कसा इकडे एका झटक्यात त्याने हे केला. आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, खरं तर तुमची कमालच आहे बघा. म्हणजे तुम्ही इथे आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर तुम्ही जर आमच्यावर विश्वास ठेवला नसता तर काय झालं असतं? म्हणजे हल्लीचे पोरं नुकतंच लग्न झालं की बायकोचा बैल होतात आणि ते सगळं काही बायकोच ऐकतात, पण तुम्ही अजिबात तसं केलं नाही. त्यावर रुद्र म्हणत असतो, आबासाहेब, खरं तर गिरिजा असं का वागलं आहे मला माहिती नाही, पण गिरिजाच्या वतीने मी तुमची खरंच मनापासून माफी मागतो. तेव्हा ते म्हणत असतात, अरे, त्याची काही गरज नाही, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट कळत नाही, आमचीच चूक झाली. आम्ही उगाचच जो काही तुम्हाला माल आहे तो तिकडे प्रदर्शनासाठी पाठवायला सांगितला, ते सगळं काही करायला नकोच होतं. त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, आबासाहेब, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मला एक गोष्ट सांगा,
इकडे की हे सगळं नेमकं कोणी केलं असेल, का केलं असेल, हे जरा तरी तुमच्या लक्षात येतंय का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा चिरंजीव, तुम्हाला माहितीत ना इथे आपण कोण आहोत, काय आहोत, म्हणजे आपल्यासाठी इकडे खूप लोक असे आहेत की जे विरोधक आहेत. मग त्यातल्याच कोणातरी एखादी पक्षातल्या विरोधकांनी हे सगळं काही केलं असेल, त्याची तुम्ही एवढी फार काळजी करू नका. मी काय करायचं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी बघतो, असं इकडे लगेचच नागेश्वर रुद्रला म्हणत असतो. पण आबासाहेब, गिरिजेच्या वतीने मी खरंच तुमची माफी मागतो बरं का, असं तो आता इथे बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे तेवढ्यात दिदींचा म्हणजेच उर्वशीचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते, तुम्ही कुठे आहेत? तेव्हा ते म्हणत असतात, बोला काय झालं? ती गिरिजा तुमच्या विरोधामध्ये पुरावे शोधण्यासाठी तिकडे जाऊन पोहोचली आहे गोडाऊनमध्ये. काय? हो, कारण इकडे आत्ताच मला ही टीप मिळाली आहे. त्यावर लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही ठेवा फोन, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. आणि फोन ठेवल्यानंतर इकडे रुद्रला म्हणत असतो, बरं चिरंजीव, आम्ही काय म्हणतो ते तुम्ही नीट ऐका. आता तुम्ही हे सगळं काही डोक्यातून काढून टाका आणि घरी जाऊन आराम करा. आम्हाला एक अर्जंटमध्ये खूप मोठी मीटिंग आहे, आम्हाला ती मीटिंग अटेंड करण्यासाठी जावं लागणार आहे. असं म्हणूनच आता इकडे नागेश्वरनी जो काही रुद्र आहे त्याच्यासमोर चांगुलपणा दाखवतच त्याला तर सोडलेलं असतं. पण आता गिरिजाला वटणीवर आणण्यासाठी आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या सगळ्या गोष्टी करते ते सगळं काही बंद पाडण्यासाठी तिच्याकडे त्याला जायचं असतं. आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, आबासाहेब मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही, त्याची काहीही गरज नाही आहे, तुम्हाला इथे काळजी करण्यासाठी काहीच गरज नाही आहे. मी जाऊन सगळे काही शोधाशोध करतो आणि मी जाऊनच ते सगळं काही बघतो, असं म्हणून नागेश्वर गेलेला असतो. आता इकडे जी काही आपली गिरिजा आहे ती जरा थोडी टेन्शनमध्ये असते. तेव्हा आता लगेच रुद्र विचार करतो की आता गिरिजांनासुद्धा फार काळजी वाटत असेल. मी एकदा गिरिजांना फोन करून सांगतो की मी आता इकडे सुटलो आहे म्हणून. त्यासुद्धा काळजी करत बसलेल्या असतील. त्याचमुळे रुद्र लगेच तिला व्हिडिओ कॉल करतो. आता इकडे गिरिजा विचार करू लागते की रुद्रचा व्हिडिओ कॉल आत्ता या वेळेला. तरीसुद्धा ती लगेच व्हिडिओ कॉल उचलते आणि म्हणत असते, रुद्र तुम्ही सुटलात? कोणी सोडवलं तुम्हाला? ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यावर लगेच रुद्र म्हणत असतो, आबासाहेबांनी सोडवलं आहे. आबासाहेबांनी सोडवले हे ऐकल्यानंतर गिरिजाला फारच मोठा धक्का बसतो. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला वासंती देवासमोरच दिवा लावत असते आणि म्हणत असते, गिरिजा ह्या नागेश्वरच्या विरोधामध्ये जे काही काम करायला गेली, जे काही पुरावे शोधायला गेलेली आहे, तिला त्या सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळू दे, असं इकडे ती बोलू लागते. आणि असं बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही रुद्र आहे तो गिरिजासोबत फोनवर बोलत असतो. तेव्हा लगेच तिथे नागेश्वर आलेला असतो. आता नागेश्वर तिथे आल्यानंतर इकडे जे काही गुंड आहे ते त्यांचे कामं करत असतात. आणि त्यांचे कामं करत असताना नागेश्वर धावतच येतो आणि आल्यानंतर म्हणत असतो, काय रे तुम्ही काय करताय? अहो तुम्ही येणार होतात तर आम्हाला एक गोष्ट सांगायचं तरी. त्यावर लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र म्हणत असतो, गिरिजा मला एक गोष्ट सांगा, तुमच्या आजूबाजूला हा सगळा काही कसला बॅकग्राऊंड आहे? म्हणजे तुम्ही घरी नाही आहात का गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र मी घरी नाही आहे, मी बाहेर आहे. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, कुठे आहात तुम्ही? तेव्हा गिरिजा पटकन तो फोन ठेवते. आणि फोन ठेवल्यानंतर इथे मात्र तिच्याकडून एक खूप मोठी चूक होते. आणि ती म्हणजेच की तिचा जो काही फोन आहे तो फोन आता इकडे तसाच खाली पडतो. आता फोन तसाच नागेश्वर आता लगेचच ते काही गोडाऊनचं शटर आहे, दरवाजा आहे, तो जोराजोरातच ठोठवत असतो. आता जोराजोरातच वाजवल्यानंतर इकडे गिरिजाला फारच भीती वाटत असते. गिरिजा विचार करू लागते, आता हा जो काही नागेश्वर आहे तो इथे आला आहे, आता तो काय करेल काय नाही ह्या गोष्टी मला इथे समजत नाही आहेत. तेव्हा गिरिजा तिथेच बाजूला लपून बसते. आता लपून बसल्यानंतर तेवढ्यातच इकडे जी काही गिरिजा आहे तिचा फोन वाजतो. म्हणजे रुद्रने पुन्हा कॉलबॅक केलेला असतो, कारण इकडे तो फोन बोलता बोलताच कट झालेला असतो. त्यामुळे आता फोन ठेवल्यानंतर इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जी काही गिरिजा आहे ती विचार करू लागते, नेमकं आता काय करू? हा जो काही फोन आहे तो इथेच वाजतोय. आता नागेश्वरला पूर्ण खात्री पटेल की मी इथेच आहे. नेमका फोन कोणाचा आला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता लगेचच नागेश्वर तो फोन हातामध्ये घेतो आणि फोन हातात घेऊन पाहत असतो. तेव्हा इथे त्याला हसायला येत असतं. तो म्हणत असतो, गिरिजाचा फोन इथं आहे म्हणजे गिरिजासुद्धा इथेच असणार आहे.
आणि तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर तिथे शोधाशोध करत असतो आणि जोराजोरातच ओरडतो आणि म्हणत असतो, गिरिजा बाहेर ये, गिरिजा बाहेर ये, लवकर बाहेर ये, म्हणूनच अगदी खुनशी आवाजात आणि त्याचबरोबर गुंड जशा पद्धतीने बोलता सेम त्याच पद्धतीने इकडे आता तो बोलू लागतो. आणि हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की लगेचच इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन वाजतच असतो. कारण एकदा फोन कट झालेला असतो आणि इकडे रुद्र फारच काळजीत असतो. तो विचार करू लागतो, काय करायचं आता नेमकं. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, आत्ता तर गिरिजा नॉर्मल होत्या, मग आत्ता त्यांचं बॅकग्राऊंड आणि त्या सगळ्या गोष्टी नेमकं गिरिजा कुठे गेल्या असतील असा रुद्राच्या मनामध्ये विचार येतो. आता जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर मात्र तिथे खुर्चीवर बसतो आणि त्याला माहिती असतं की गिरिजा इथेच आहे आणि त्याचमुळे तो गिरिजाला पुन्हा पुन्हा इथे आवाज देत असतो आणि म्हणत असतो, गिरिजा तू अशी बऱ्या बोलाने बाहेर येणार आहेस की नाही ते सांग. बाहेर ये गिरिजा, बाहेर ये, मला माहिती आहे की तू इथेच आहेस, असं सुद्धा तो इकडे बोलू लागतो. पण आता गिरिजा होता होईल तेवढं स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतच असते. तिला असं झालेलं असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या नागेश्वरच्या समोर जायला नको. जर आपण ह्या नागेश्वरच्या समोर गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असा इकडे आता ती विचार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वासंती देवीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, आज माझी गिरिजा खूप मोठं काम करायला गेली. आज तिने खूप टोकाचं पाऊल उचललं आहे. तिला त्या सगळ्या गोष्टीमध्ये यश दे आणि त्याचबरोबर रुद्र आणि त्याचसोबत तिच्यामध्ये कोणतंही गैरसमज आणि त्याचबरोबर काहीही होऊ देऊ नको, अशी वासंतीने देवीकडे प्रार्थना केलेली असते. तर आता इकडे शेवटी जो काही नागेश्वर आहे तो गिरिजाला शोधतपर्यंत तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो आणि तिथंपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आता लगेचच तो तिला म्हणत असतो, अरे वा 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 वा, तू इथंपर्यंत येऊन पोहोचली आहेस. वा, लगेच गिरिजा घाबरते. पण नागेश्वर मात्र तिचा हात हातामध्ये धरतो आणि हात हातामध्ये धरूनच तिला ओढतच बाहेर आणत असतो. आता गिरिजा म्हणत असते, हे बघ सोड, काही जरी झालं तरीसुद्धा तू मला सोड. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, कसं सोडणार आहे सुनबाई, अरे रे रे, काय तुझी ही अवस्था झाली आहे. आणि काय, आम्हाला आमच्याच विरोधामध्ये पोलिसामध्ये फोन केलास आणि त्याचबरोबर आता इकडे पुरावेसुद्धा शोधायला आलीस. तुला काय वाटतं, ह्या नागेश्वरला नमवणं आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधात पुरावे जमा करणं एवढं सगळं काही हे सोपं आहे का. त्यावर गिरिजा म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा पुरावे तर मी शोधणारच. काही जरी झालं तरीसुद्धा इकडे तुमच्याविरुद्ध सगळे पुरावे मी शोधून सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितच करणार, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तिने बोलल्यानंतर काही गिरिजा आहे ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा, काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही. आता नागेश्वर अगदीच खुनशी हसत असतो. नागेश्वर खुनशी हसल्यानंतर इकडे मात्र जी काही आपली आता गिरिजा आहे तिला फारच टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर ती एका गोष्टीचा विचार करू लागते की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या नागेश्वरला मला धडा शिकवलाच पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने होऊच देणार नाही, असा इकडे आता ती विचार करू लागते. त्यावर आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो खाली बसतो आणि खाली बसल्यानंतर लगेचच आता इकडे तो गिरिजाला म्हणत असतो की आता इथून कशी सुटणार आहेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला मी इथून सुटूच देणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मलासुद्धा बघायचं आहे की तुम्हाला कसा सुटू देत नाहीस आणि कशा पद्धतीने तुम्हाला इथे डांबून ठेवतोयस तेच मला बघायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे लगेचच जी काही सगुणा मावशी आहे ती स्त्रीला म्हणत असते, अरे तुम्ही काही डोक्यावर पडला आहात का. त्या पोरीला तिथे जाण्याची काय गरज होती. ती पोरगी तिथे गेली आणि हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. अरे तो नागेश्वर आहे. तेव्हा लगेच आता इकडे स्त्री म्हणत असतो, अगं काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तो नागेश्वर गिरिजाला काहीच करणार नाही. अगं ती त्याची सून आहे किती नाही म्हटलं तरी. तेव्हा सगुणा म्हणत असते, तुला नाही कळणार ती कोण आहे आणि का तो काय करू शकतो ते. ह्या सगळ्या गोष्टी तुला अजिबात समजणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे तो नागेश्वर आहे
त्या पोरीला काय गरज होती त्याच्या विरोधात पुरावे शोधायला जायची. त्या नागेश्वरच्या विरोधामध्ये तिने पोलिसांना फोन करून इथे किती मोठी चूक केली ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येते का? आता तो नागेश्वर रागावलेला असतो, त्याचबरोबर तो चिडून पेटून उठलेला असेल. इकडे आता लगेचच गिरिजा बडबड करत असते आणि बडबड करत असताना नागेश्वर म्हणत असतो, ए बघताय काय, पकडा तिला, पकडा आणि बांधून टाका. आता स्वतःची सून असून सुद्धा एका गुंडांना तिला पकडायला सांगतो आणि त्याचबरोबर तिला बांधून ठेवायला सांगत असतो. गिरिजा खूप जास्त रडाओरडा करते आणि सोडा मला म्हणत असते. तेव्हा पुन्हा नागेश्वर म्हणतो, अरे असं काय करताय, हे बघा तिचं तोंडसुद्धा बांधून टाका. काही जरी झालं तरीसुद्धा तिला इथे तिचा चिवचिवाट आणि त्या सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या नाही आहेत, असं नागेश्वर घोरपडे बोलत असतो. तेव्हा लगेच आता गिरिजा चिवचिव करत असते, तोंड सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. आता नागेश्वर म्हणत असतो, आता तू इथे आली होतीस ना, तुला इकडे माझ्या विरोधामध्ये पुरावे शोधायचे होते ना, मग काय झालं, सापडले का पुरावे तुला? इकडे आता रुद्रने थोडंसं बॅकग्राऊंड गोडाऊनचंच बघितलेलं होतं आणि त्याचमुळे तो धावतच आता त्या गोडाऊनजवळ आलेला असतो. आता रुद्र गोडाऊनजवळ आल्याबरोबर इकडे तो जोराजोरातच तो गोडाऊनचा दरवाजा वाजत असतो आणि गिरिजा म्हणत असतो. तेव्हा नागेश्वर म्हटलेलं असतो, तुला कोण वाचवायला येतंय तेच मी पाहतो. पण तेवढ्यातच रुद्रचा आवाज ऐका येतो. तेव्हा नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो, अजिबात बोलायचं नाही, शांत बसायचं. तेव्हा ते गुंड गिरिजाला थोडंसं बाजूला नेऊन बसवतात. आता रुद्र येतो आणि रुद्र तिथे आल्यानंतर पाहतो तर काय, नागेश्वर त्या गोडाऊनमध्ये असतो. तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही इथे? पण गिरिजा तोपर्यंत तिथून थोडीशी बाजूला गेलेली असते. आता गिरिजा तिथून थोडीशी बाजूला गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच नागेश्वरला रुद्र विचारत असतो की आबासाहेब तुम्ही इथे काय करताय? तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, असं काय करताय चिरंजीव, हे आपलं गोडाऊन आहे आणि म्हणूनच ह्या गोडाऊनमध्ये आमचं थोडंसं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. आपलंच गोडाऊन आहे, पण तुम्ही इथे काय करताय चिरंजीव? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, मी इथे गिरिजाला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड आपल्या गोडाऊनचं दिसलं, म्हणून म्हटलं इकडे गिरिजा इथे आहे का, त्या इकडे आल्यात का पाहावं, पण इथे तर तुम्ही आहात, इकडे तर गिरिजा नाही आहेत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, पण सुनबाई इकडे का आणि कशाला येतील? तेव्हा रुद्र म्हणतो, तेच तर कळत नाही, मी त्यांना फोन ट्राय करतो पण एकदा आता फोन उचलला गेला होता, पण त्यानंतर 2-3 वेळा मी फोन केला पण त्यांनी काही फोन उचललाच नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा चिरंजीव, तुम्ही असं काही करू नका, मी काय म्हणतो तुम्ही एक गोष्ट नीट ऐका. हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही इथे सगळीकडे शोधा आणि एकदा सगळीकडे बघून घ्या बरं, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, बघा चिरंजीव, नाहीतर उद्या असं नको व्हायला की उगाचच तुमची बायको आणि मीच तुमच्या बायकोला गायब केलं आहे असं नको व्हायला. त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, हे बघा आबासाहेब असं काही नाही आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, काळजी करण्याची काही गरज नाही. त्यावर लगेच आता इकडे नागेश्वरने हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजा आकांत तांडव करत असते, आरडून ओरडून इथे सगळ्या काही गोष्टी करण्याचा त्याचबरोबर त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा इकडे मात्र रुद्रपर्यंत ती हाक जातच नाही. आता लगेच आता रुद्र म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही म्हणजे माझं सगळं काही आहात, तुम्ही म्हणजे माझं सर्वस्व आहात, मी तुमच्यावर इथे अविश्वास दाखवणं शक्यच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोललेला असतो. त्याचसोबत प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता जी काही गिरिजा आहे ती सुटून आलेली असते आणि रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही कुठे होतात? तेव्हा गिरिजा म्हणत असते, ह्या नागेश्वर घोरपडेने मला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं, कारण मी गोडाऊनमध्ये ह्यांच्या विरोधामध्ये पुरावे शोधण्यासाठी गेले होते. जेव्हा मी गोडाऊनमध्ये गेले तेव्हाच माझ्या हाती ही फाईल लागली होती आणि ह्या फाईलमध्ये सगळे पुरावे आहेत की नागेश्वर घोरपडेनेच ती दारू अवैध रीतीने विकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर ह्या फाईलमध्ये सगळे पुरावे आहेत असं गिरिजा रुद्रसमोर दाखल करत असते. आता रुद्रच्या हातामध्ये ती फाईल असते. इकडे नागेश्वरला फार भीती वाटलेली असते, सोबतच उर्वशीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता रुद्र ती फाईल हातामध्ये घेतो आणि ती फाईल चेक करत असतो. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, काय चिरंजीव तुम्ही पण कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करताय, तुमच्या बापावर विश्वास नाही आहे का? ही काल आलेली ती पोर आणि ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते असा नागेश्वर बोलत असतो. पण सर ते शेवटी काय, तर इथे आता जो काही रुद्र आहे त्या रुद्रने फाईल ओपन केलेली असते
आणि त्यामध्ये जे काही पुरावे आहेत ते सर्व काही वाचलेले असतात आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की ह्या सगळ्या गोष्टीमागे दुसरं तिसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त इथे त्याचे बाबा म्हणजेच नागेश्वर घोरपडेच आहेत. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.